भक्तैसे जना जिदी उदास गेले आशापास निवारुणी विषेतो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषेतो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषेतो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता अजं रुक्मिणी प्राणसंजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादान कधीचा विस्तार भावाजी सद्गुरुदास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि अलंकापुरे रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्मृति प्रदेशं इन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वस्त्रपीठनिलये सरस्वती नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुपया देवा या जबरी नवधरावा हे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपीसेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला आणि मला खऱ्या भक्ताची लक्षणं सांगतात। बाबा नेमकं भक्त कोणाला म्हणायचं? तुकोबराला भक्त सांगण्याची आवश्यकता पडली याचाच अर्थ असा होतो तुम्ही आणि मी कुणालाही भक्त म्हणायला लागलो, तुम्ही आणि मी कुणालाही भक्त म्हणायला लागलो म्हणून तुकोबरा आजच्या अभंगाद्वारे भक्ताचं लक्षण सांगतात। भक्ताचं लक्षण ऐका
भक्त नेमकं म्हणायचं कोणाला? जे देहावर उदास आहेत आणि जे आशापासातून सुटलेले आहेत त्यांना भक्त म्हणायचं. अभंगाचं पहिलं चरण. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारोनी. तुकोबराय या दोनच लक्षणाहून नाही ओळखता येणार आम्हाला भक्त. भक्ताचे पुन्हा काही लक्षणं सांगा ना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा त्यांचा विषय नारायण झालेला असतो. जन धन माता पिता काहीच न आवडता रात्रंदिवस फक्त भगवत नाम चिंतन करतात. अभंगाचं दुसरं चरण. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन. माता पिता दुसरं काहीच आवडत नाही. काही साधकांनी प्रश्न केला तुकोबाराय अहो माता आवडत नाही पिता आवडत नाही जन आवडत नाही धन आवडत नाही. मग जन आवडत नाही धन आवडत नाही माता आवडत नाही पिता आवडत नाही तर जवळ कोण उभं राहणार? आणीबाणीचं एखादं संकट मागं लागलं एखाद्या संकटानं घेरलं तर मग तुमचा सांभाळ कोण करणार आहे? माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा त्या भक्ताला इतरत्र कुणाच्या मदतीची आवश्यकता नाही अपेक्षा नाही. मग तो भगवान परमात्मा त्यांच्या मागे आणि पुढे राहून सांभाळ करतो. अभंगाचं तिसरं चरण. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे काहीच कम उपयोग पडू देत नाही. मागं उभं राहून सांभाळ करतो आणि पुढे उभं राहून सांभाळ करतो. अभंगाचं तिसरं चरण. ऐका लक्षपूर्वक. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशा भक्ताला जर कोणाकडून त्रास झाला जीवनामध्ये कर्म करत असताना चांगलं कर्म करावं सत्कर्म करावं आणि एखादा जर माणूस सत्कर्म करत असेल तर त्याला सहाय्य करावं. काय करावं? सहाय्यता करावे. आणि जर असं नाही केलं तर त्याला नरकाला जावं लागतं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. अभंगाचा सरळ साधा सोपा अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. जर बारकाईने जर तुम्ही अभंगाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल तर आजचं कीर्तन आज इथंच तुम्हाला पूर्ण समजलेलं आहे. ऐकताय ना? अभंगाचा भावार्थ जर सांगितलेला तुम्ही पुरेपूर श्रवण केला असेल मन लावून तर तुम्हाला पूर्ण कीर्तन समजलं म्हणा हरकत नाही. घ्यायचं का जय ठरवून? नाही का? महत्वाचं असेल आहे का? बरं का जीवनामध्ये जर काही महत्वाचं असेल ते अन्नदान महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? अन्नदान. ऐका लक्षपूर्वक. 17व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात बाबा अर्जुन ऐक दानाचे 3 प्रकार आहेत. दानाचे 3 प्रकार. कोणते कोणते प्रकार आहेत? एक आहे सात्विक दान दुसरा आहे राजस दान आणि तिसरा आहे तामस दान. ऐका श्लोक सांगतो. दातये मिति दानम दीयते नुपकारिणे देश कालेच पात्रेच तद्दान सात्विकम स्मृतम. मला फक्त या ठिकाणी एकच दान सांगायचं आहे. जे बरेच म्हणतात ना काय काम आहे काय गरज आहे जेव घालायची तो ज्ञान तू याजवळ ठेव. काय हो अशा लोकायला आपण शिव्या देतील यात नवल नाही. बबन बाबा यांचे पित्र सुद्धा यांच्या नावानं बोट मोडतात आणि दात खातात. प्रमाण आहे का? आहा कटा त्यांचे करीती पितर वंशीधुराचार पुत्र झाला त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ऐका त्याचे पितर सुद्धा त्याच्या नावाने बोट म्हणतात. अरे कशी अशी औलाद आमच्या खानदानामध्ये जन्माला आलेले कधी सडाळ हाताने दान करत नाही. म्हणून ऐका दान फार महत्वाचं आहे. दान फार महत्वाचं आहे. आणि भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुन ऐक दानाचे 3 प्रकार आहेत. एक आहे राजस दान दुसरा आहे
तामसदान आणि तिसरं आहे सात्विक दान. माधव महाराज काय सात्विक दान. या 3 दानाचे प्रकार आहेत. राजसदान पाहिजे तेवढं पुण्य नाही मिळत. तामसदान दान करून सुद्धा पातक लागण्याची शक्यता आहे. काय आपा वसमतच्या बस स्टँडला गेले तुम्ही, भिकाऱ्यांना पोटाला हात लावला आणि सांगितलं मालक 3 दिवसाचा उपवास आहे, मग काहीतरी खायला द्या. दया आली तुम्हाला, जाऊ द्या म्हटले, दान द्यायचे आपल्याला. 100 रुपये काढले आणि तुम्ही त्याच्या हातात दिली. तुमचा भाव काय सात्विक आहे, पण ते गिराईक तिकडचं होतं. कोणीकडं काळ्या पाटीत पांढरं नाव कळते ना, पाट्या लगेच ओळखू येतात महाराज. हो, आणि प्रत्येकाचं जिकडं तिकडं लक्ष असते बरं का महाराज. हो, आपल्याला ती पाटी शोधून सापडणार नाही महाराज, पण त्याची लगेच ओळखू येते त्याला. जिकडचं गिराईक तिकडे बरोबर बोलतंय विठाला. सात्विक दान, राजसदान, तामसदान कितीही खर्च करा, पण सप्ताहामध्ये खर्च केल्या एवढं पुण्य कुठंच लाभत नाही. ऐकताय ना, सप्ताहामध्ये खर्च केल्या एवढं पुण्य कुठं लाभत नाही. म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, आणि अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला भक्ताचं लक्षण सांगतात. काका भक्ताचं लक्षण सांगतात. बाबा नेमकं भक्त कोणाला म्हणायचं, कारण तुम्ही आणि मी कुणालाही भक्त म्हणायला लागलो म्हणूनच तुकोबरायला कदाचित वाटलं असेल बाबा जेणेकरून यांनी कुणाच्याही पाठीमागं पळू नये, भक्त आहेत म्हणून. बरोबर आहे की नाही? भक्त कुणालाही म्हणू नये महाराज, हे तुकोबरायचं सुद्धा काय म्हणणं आहे. तुकोबरायचं म्हणणं आहे कुणालाही भक्त म्हणू नका म्हणून. एवढंच काय, तुकोबरायकडे एक व्यक्ती आला आणि तुकोबरायला सांगितलं, तुकाराम महाराज मला संत म्हणा, मला भक्त म्हणा. तुकोबराय म्हणले, तुका म्हणे माझं कळते चाचणी बडबडी ती वाणी अथवा सत्य. बाबा मी तुला भक्त म्हणणार नाही, तू भक्त आहेस किंवा नाही हे मला चांगल्या प्रकारचे कळतं. बरोबर आहे की नाही? तू भक्त आहेस की नाही हे मला चांगल्या प्रकारचं कळतं, म्हणून मी तुम्हाला भक्त म्हणणार नाही. महाराज ते इजू महाराज ती समोरचा व्यक्ती होता का ते काही साधारण नव्हता, त्याचा वसिला होता. वसिला कळतं का? हा, झोप आली का, वरण जास्त खाल्लं का, वसिला म्हणजे कळतं का? पटकन हो नाही तर नाही म्हणा, मला पुढे जायचं कळते. नाही कळत का? लग्गा. असं लग्गा समजलं तुम्हाला, हे का नाही? वसिला पाहिजे, लग्गा पाहिजे महाराज. वसिला आणि वसिला फार महत्वाचा आहे जीवनामध्ये. वसिल्यानं काम होतात ना, ज्याचा वसिला त्याचं कुत्र काशीला. आलं का लक्षात? हा, म्हणून जीवनामध्ये वसिला फार महत्वाचा आहे. वसिला फार महत्वाचा आहे जीवनामध्ये. त्याचा वसिला भगवंतासोबत होता आणि भगवंतासोबत वसिला असल्यामुळे तो भगवंताकडे गेला आणि भगवंताला म्हटला, देवा एक काम करावं लागतं. काय करावं लागतं? तुम्हाला आता या क्षणी तुकोबरायकडे यावं लागतं. कशासाठी रे बाबा? तुकोबरायनं मला भक्त म्हटलं पाहिजे देवा. नाईलाज झाला देवाचा. भगवंत आले, तुकोबराय रात्रंदिवस नामचिंतन करणारा नामधारक आहे, अहोरात्र नामचिंतन करतो. मी सांगतो तुम्हाला, यांना भक्त तुम्हाला मानावं लागेल. सांगितलं नाही देवा, नाही म्हणणार. तुकोबराय तुम्हाला माहिती आहे का कोण सांगताय? गावचा सरपंच नाही, पंचायत समितीचा सभापती नाही, तालुक्याचा आमदार नाही, जिल्ह्याचा खासदार नाही, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही, देशाचा पंतप्रधान नाही, राष्ट्रपती नाही. कोण सांगतंय? ब्रह्मांडाचा मालक सांगतंय. आणि तुकोबराय तुम्हाला यांना भक्त म्हणावंच लागेल. आणि तुकोबराय म्हटले, देवा Come
काय करणार अजून? काय करायचंय ते करून घ्या. करी सीते देवा करी माझे सुखे, परिमी मुखी त्यासी नमने संत. तुम्हाला वाटत असेल ब्रह्मांडाचा मालक आहे, प्रत्येकाचं सुख आणि दुःख माझ्या हातामध्ये आहे. त्या ब्रह्मांडाचा मालक आहे, मी काही दुःख देऊ शकतो. तुम्हाला वाटेल ते करा, पण मी माझ्या मुखानं अनाधिकाऱ्याला संत म्हणणार नाही. विठाल विठाल ते तुकोबार आहे. आपल्याला का म्हणतात, कुणाला भक्त म्हणायचं सांगतात, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. कारण साधू कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, भक्त कुणाला म्हणायचं, संन्यासी कुणाला म्हणायचं, याचे प्रकार आहेत बाबा. काय याचे प्रकार आहेत महाराज? साधू कुणाला म्हणायचं? ज्यांना अंतकरणातून 6 विकार धुवून टाकले, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार, हे 6 विकार ज्यांना अंतकरणातून धुवून टाकले त्याला साधू म्हणायचं. संत कुणाला म्हणायचं? संत सत्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यांना संत म्हणायचं. जिकडे जातील तिकडे वसंत ऋतू सारखं वातावरण निर्माण करतील त्याला संत म्हणायचं. स्वतःचा भवसागर संपलेला आहे, दुसऱ्याचा भवसागर संपवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात त्यांना संत म्हणायचं. सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यांना संत म्हणायचं. भगवत दर्शन घडवून देतात त्यांना संत म्हणायचं. संन्यासी कुणाला म्हणायचं बघा? संन्यासी माऊली ज्ञानोबारांनी गोड व्याख्या केली. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पारथा तो संन्यासी जाण निरंतर. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. त्याला संत म्हणायचं, त्याला संन्यासी म्हणायचं, त्याला संन्यासी. जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला भक्ताचं लक्षण सांगतात. बाबा कोणाच्याही पाठीमागे पडू नका. हो, फार मोठ्या माळा दिसल्या म्हणजे तुम्ही त्याला संत म्हणताल. हो, त्यांना सुद्धा संत म्हणू नका. हो महाराज, भरपूर माळा दिसल्या, मोठा गंधी करू भक्ती सोंग धावू जना. हो, आपण बघतो ना महाराज काय होतंय, आपली फजिती होती. ऐका लक्षपूर्वक, काय आपली फजिती होती. आपण एखाद्या गावात गेलो, भरपूर माळा दिसल्या, भरपूर गंध दिसला, आणि त्याच्या घरी जर आपण गेलो तर आपण त्या घरच्या स्त्रीला काय म्हणतो? माय काय भाग्यवान व्हा तुम्ही. काय म्हणतो आपण? काय भाग्यवान आहो तुम्ही, एवढा चांगला मालक तुम्हाला, एवढ्या गळ्या भरमाळा, एवढा मोठा गंध. हो, ती माय माऊली म्हणते, बापा महाराज त्याच्या माळीवर गंधाव नका जाऊ. काय त्यांच्या माळीवर गंधाव नका जाऊ. हा, म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, दंबे करू भक्ती सोंग धावू जना. ऐका, मग नेमकं तुकोबार आहे विचार. तुकोबार आहे, याला भक्त नाही, त्याला भक्त नाही, त्याला भक्त नाही, नेमकं भक्त म्हणायचं कुणाला? तुकोबार आहे म्हटले बाबा, भक्ताची तुम्हाला पारख सांगायचे का? जे देहावर उदास आहेत आणि जे अशा पासातून सुटलेले आहेत त्यांना भक्त म्हणा. भक्त ऐसे जाना. काही निघालं नाही माय, ते चटई तिच्या पायानं माग माग यायला वाटायले काय आलं की इथं मंडपात काय येणार आहे. हो, भक्त ऐसे जाना जे देही उदास आणि गेले अशा पास निवारोनी. जे देहावर उदास आहेत आणि जे आशा पासून सुटलेले आहेत त्यांना काय म्हणायचं? भक्त म्हणायचं. शंका करतील महाराज ऐकणारे, महाराज जर देहावर उदास असणाऱ्याला जर भक्त म्हणायचं असेल तर 5च्या पुढे जवळपास 30% देहावरच उदास असतात. हा, बरोबर आहे की नाही? एका गावाला कीर्तनाला जाऊ लागलो, माझ्या शेजारी एक जण बसलं बसमध्ये. म्हणलं महाराज कुठे चालले? गावाचं नाव सांगितलं. म्हणले पट्ट्याच्याच गावाला चालले. मला सांगा महाराज, म्हणलं आपल्या गावात 35 वर्षापासून सप्ताह होते. म्हणलं बरोबर आहे, चांगलं काम आहे. आपण म्हणलं सप्त्याच्या पहिल्या दिवशी मंडपात जाऊन पट्टी देतो. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, आपला सप्त्यात हिस्सा आहे की नाही? बोला, आहे की नाही?
अहो घरी जाऊन लोक पट्टी देईन आणि ते कुठं इथं आणून द्यायला मग सप्त्यात हिस्सा आहे की नाही. मी सहज म्हणून गेलो ना, हाय हो तुमचा हिस्सा आहेच म्हणून. चला आपल्या हिस्स्याचं कीर्तन इथंच सांगून द्या. याला द्या उदास म्हणून. बाजूला बसलेले महाराज थोड्या वेळ बसलं त्यानं फुटाने खाल्ली. काऊन माकडावने फुटाने खातात की हो, फुटाने खाल्ली आणि माझाच पाय खाजू लागला. म्हणलं ते माझा पाय काऊन खाजवायले. म्हणलं मग माझा कोणीकडे गेला. तुझा तू पाय बाप्पा. हो येड्यावणी नको करू महाराज. हा ऐक उदास आहे महाराज उदास. हो काही लोक विचित्र असतात महाराज, लय हुशार आणि लय पुढचे असतात. हो महाराज दुसऱ्याला भेऊ घालायला तर एवढे हुशार असतात हे लोक. हो एक जण रात्री 12 वाजता आले घरी, दार वाजवायले. बायकोला म्हणाले दार उघड म्हणालो तुला पटकन दार उघड. ती म्हणली जा बोंबलत फिरायले कोणीकडे 12 वाजेपर्यंत. तिकडे गावात सप्ताह सुरू आहे म्हणलं, तिकडे तोंड दाखीना झाले. इकडंच कोणीकडे बोंबलत फिरायले, अजिबात दार उघडत नाही. उघड म्हणला नाही तर गाव गोळा करेल. जा ना म्हणले, तुमच्या आवाजावर कोणी आले गाव गोळा करायला. कुत्र विचारित नाही म्हणले, गलीतून जावं लागलं तर कुत्र भुकत नाही तुम्हाला. गाव गोळा करायला निघाले. दारामध्ये आड होता महाराज. पहिली धमकी आपा येरीच गेली त्याची. हो मग दुसरी धमकी टाकली. म्हणला हे बघ आड आहे, आडातच उडी टाकतो. हे बऱ्याच वेळेला दोऱ्या घेऊन शेताकडे पळालत. येत आहे का लक्षात. लय वेळेला शेताकडे गेलं तर महाराज दोऱ्या घेऊन जा म्हणली काय करायचं ते करा. महाराज एवढा दगड उचलेला महाराज त्याने, एवढा मारुतराव मामा दगड उचला ना बक्कन आडामध्ये टाकला. हो बाईच्या काळजात पाणीच झालं. माय म्हणली माल का नाही हाडात उडी मारली. माय म्हणे पळतच आली महाराज. ही गिराईक भिताडाची आडवं लपलं. हो आणि ती बाई आडात पाहिली, बॅटरी घेऊन इकून पाहिली तर हे पळालं घरातून घेतलं दार लावून. हो नाटक कर जाऊ नका म्हणली, तमाशा लावू नका. सप्ताह सुरू आहे, लोक नेमकंच कीर्तनावली आले, तू बरं दिसत नाही. ते दार उघडा पटकन. जाय म्हणला उघडीत नाही. उघडा म्हणायला तुम्हाला गाव गोळा करील. कर की म्हणला गाव गोळा. 12 वाजता विचारतो कोटा गेलती म्हणून. किती उलट गाणं आहे होईल, किती उलट गाणं आहे महाराज. हा त्याला भक्त म्हणायचं का. त्याला भक्त म्हणायचं का. तुकोबाराय म्हणतात बाबा त्याला भक्त म्हणू नका. जो देहावर उदास कशा प्रकारे झाला पाहिजे. देहावर उदास झाला पाहिजे, पण नाम चिंतन करता करता त्याची काया ब्रह्मरूप होणं याला विशेष पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. ऐका देहाचा विशेष विसर पडणं याला काय म्हणायचं. देहावर उदास होणं म्हणायचं महाराज. याला काय म्हणायचं. देहावर उदास होणं याला म्हणायचं. आणि तुकोबाराय म्हणतात त्याला भक्त म्हणा. उगाच कोणालाही भक्त नाही म्हणायचं महाराज. कशीही साधना करणाऱ्या विनाकारण शरीराला पिडणाऱ्याला भक्त म्हणायचं नाही. बरेच जण महाराज उपवास करतात. हो 15 दिवसाची वारकऱ्याला 29 उपवास सांगितले. नित्याचा सोमवार बरं का. काय किती सांगितले फलक. हा 29 उपवास आणि नित्याचा सोमवार. 12 महिन्याच्या 24 एकादशी. आलं का लक्षात. 12 महिन्याच्या 24 एकादशी काका बरोबर आहे. महाशिवरात्री, रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, वामन जयंती आणि नरसिंह जयंती. भगवान नरसिंहाचं संस्थान आपल्या गावामध्ये आहे ना. ह्या 5 जयंत्या 24 एकादशी किती झाले. अय लाडक्या बहिणी किती झाले. 1,500 नाही हो. 24 आणि 5 1,500 होतात का. या 1,500च्याच नाद येत महाराज. हो महाराज मला एक जण म्हातारी म्हणते महाराज दिवाळीचा हप्ता पडणार आहे की नाही. बापरे. हो मुख्यमंत्र्याच्या बहिणी येतात तर तुम्हाला ते काही साडी लुगडं घेईलच ना. तसं कसं ठेवेल विठाला. हो वारकऱ्याला 29 उपवास महाराज. आणि बाकी लई शरीराला उगा ताण देऊही नाही. हो काल आमच्या घरी आमच्या शेजारची एक बाई आली. हो मी बसलेला हो काका कोरक महाराज बसलेला मी. आपत्तीनं मा समोर उभ्यानं चहा पेला माऊली
उभ्या ना हो काका, खोटं सांगेल महाराज. हो म्हणलं काय करायचं, म्हणलं जाऊ दे. गेले हो माझ्या मंडळीला, म्हणलं होय ग, म्हणलं मी दिसल्याबरोबर बऱ्याच मायमावल्या पदर घेतात. माझं वय जरी कमी असलं तरी म्हाताऱ्या बायासुद्धा दर्शन घेतात. आपली लायकी नाही महाराज ती, बरोबर आहे. उगा आम्ही ज्ञानोबा तुकोबरायचं नाव घेतो म्हणून तुम्ही आमची एवढी प्रशंसा करता. मला अधिकार नाही सांगायचा. हो हे देवाचे आहेत, देवाचं नामचिंतन, दोन गोष्टी देवाच्या सांगतो म्हणून तुम्ही काय करता, तुम्ही आम्हाला मान देता. बरोबर आहे की नाही. हो देवासाठी पावे, देवामुळं मान मिळतो महाराज. ते गेल्यावर मी मंडळीला म्हणलं होय ग, तर काकून म्हणलं उभ्यानंच चहा प्याला ग. काय म्हणलं, उभ्यानंच चहा प्याला. म्हणजे नाही हो, ते त्याचा मंगळवार आहे. मी म्हणलं तसा कसा म्हणले त्याला खडा मंगळवार म्हणतात. काय म्हणतात, खडा मंगळवार. आणि ते आज दिवसभर बसतच नाहीत. म्हणलं बरं. थोड्या वेळानं महाराज त्याच्या घरातून गर्दा ऐकू आला. म्हणलं जाय बरं काय झालं पाहुणी. जाऊन आली. म्हणलं काय झालं तरी. म्हणली माय त्या काकूलाच काकाला भांडल्या. म्हणजे तिला खडा मंगळवार आहे की. म्हणली तरी भांडल्या. म्हणजे तिला महादेव स्वप्नात सुद्धा यायचं नाही. घरच्या महादेवाला भांडती, काय घरच्या महादेवाला भांडती आणि महादेवासाठी खडा मंगळवार धरती. काय फरक पडेल का महाराज. मग काय बायला भांडण्याचा फक्त मूड असावं महाराज, फक्त मूड असावं. मारुतराव मामा एक बाई नवऱ्याला म्हणली होय तुम्हाला झाडावर जाता येते का. ते म्हणलं नाही बापा. काय झाडावर जायचं का. ते म्हणलं नाही बापा. काय म्हणली तुमच्यापेक्षा माकडं बरी. हो पुरुषार्थी गडी होता. हो सूर्यबान महाराज त्याला रागच आला. 15 दिवस प्रॅक्टिस केली महाराज. सकाळी 4 वाजता उठून धागीनं ता गी घेता. हो पोरू 4 वाजता प्रॅक्टिस केली त्यानं. हो आणि 15 दिवसानं म्हणला ए मला झाडावर चढायचंय. काय म्हणला, मला झाडावर चढायचंय. म्हणली तुमच्यात आणि माकडात काय फरक होय. काय उपयोग महाराज. ते कोणी असू द्या बरं काय, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं बायका भांडतात. हो 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 मारुतराव मामानं इथं किती पकवाज वाजवून द्या, घरी जाऊन म्हणावं आशा पकवाज वाजीला. बायको म्हणते थापा मारू नका. काय म्हणते, थापांची आटा मारू नका. भास्कर महाराजांना जाऊन म्हणा अशी चाल म्हणली. हो वहिनी म्हणतात हो माहित आहे कोण्या चालीची हाती. तुमची चाल पहिल्यापणापासून माहिती आहे मला. हो आम्ही घरी जाऊन म्हणाव असं कीर्तन झालंच. हो झालं तर झालं, आता नका लावू कीर्तन. काय कीर्तन लावायले, कीर्तनाला कीर्तन लावायले. प्रत्येक महाराज वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. हो भांडते महाराज. हो बायको. मास्तराची बायको म्हणते मल्ला शिकवू नका. काय हो वारकाची बाई म्हणतो बाई मेल्यानं कसा केसानं गळा कापला. व भांडतात मला ज्याच्या पाहिजे. असं मला काय म्हणायचं नाही तसं. विडाला विडाला हो असं 29 उपवास सांगितले. चला आपल्याला पुढे जायचं आहे आता. मग भक्त कुणाला म्हणायचं, खूप बरं आहे म्हटले बाबा जे देहावर उदास आहेत आणि आशा पासातून सुटले. आणि आशा पासातून सुटणं फार महत्वाचं आहे महाराज. आशा संपन्न फार महत्वाचं आहे. निसोष्टी शतम शतम लक्षां सहस्राधिपो लक्षेशाम स्थितिपालतम क्षितिपती चक्रेशिताम वंचते चक्रेश सुरराजताम सुरपती ब्रह्मस्पदम वंचते ब्रह्मशैव पदम शैव हरिपदम. ह्याशावती को गता. आशा कुणाची कुठं थांबत नाही. म्हणून तू खूप बरं आहे म्हटले आशा पास सुद्धा संपला पाहिजे. विठाला भक्ता ऐसे जाना जे देव उदास गेले आशा पास निवारो.
पळीलं महाराज मी अशीपासून तित्रोक. तुमच्या लक्षात आलं यानं काऊन पळीलं म्हणून? हुशार झालो मी बी, पळवायचं कळायला आता आहे की नाही. हा पळीलं महाराज तित्रोक. अशा पास निवारण झाला. तू कोबर आहे अहो, एवढ्यावरच आम्हाला नाही भक्ताचं लक्षण कळत, मग पुढचं सांगा ना. काका थोडंसं लक्ष राहू द्या माझ्याकडं. काटवट सांगू लागलो पा, काटवट. हो, काटवटीतली घडवायची, तयावरची भाजायची, समोर लावलेली फिरवीत राहायची. बरोबर आहे की नाही? फिरवीत राहायची. आणि जाळ सुद्धा सुरू राहू द्यायचा. त्याला सुगरण म्हणतात. नाही तर वरची चिटकून बसली, काटवटीतली घडवायचीच राहिली, समोर लावलेलीचा धूर निघायलाय, सरपण खुटान भरपेटत गेलंय तित्रोक, आणि ठकूबाई तंबाखू चोळायली. माय पारू सोयाबीन लईच पाण्यात गेलं ग. मिळालं बसत नाही. हो, एका बाईनं वरण केलं काका, आणि वरण केल्याच्या नंतर असा वरणाचा फुरका मारला उमराव मालक. मी काय काय करायलेत, मोबाईल पाहिलेत का काय? असा फुरका मारल्याबरोबर महाराज गंगा यमुना अशा बाहेर चालल्या. गणेश महाराज अशा, हो, डोळ्यातून म्हातारी पुढेच बसलेली. मग महाराज किती जण भाऊ? फुरकावा लावला महाराज, ठसका लागला, डोळ्यातून अश्रू बाहेर येलेत. आणि म्हातारी मला म्हणाली किती जण भाऊ? मी म्हणलं आजी तुझ्या वर्णातून वाचलो तर 3 नाही, सध्या 2च धर. वाचायची शक्यता नाही. म्हणजे सुगरण बाई म्हणायचं. विठाला असो महाराजांनी प्रमाण म्हणलं. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. संतांचा विषय काय झालेला असतो? ऐका लक्षपूर्वक. माझं हॅमिंग मारते माझं माईक, आवाज पसरू देऊ नका, कडक करा. ऐका, संतांचा विषय काय झालेला असतो सांगतो. ऐका ऐका. तुकोबर आहे पंढरपूरला आले बरं का भास्कर महाराज. कुठं गेले? पंढरपूरला गेले. तसे कसे गेले हो, वेगळंच गेले जरा. तुको असू द्या, गेले. चला गेले, काय पांडुरंग दादा जाऊ द्या, गेले. पांडुरंग दादा गेले पंढरपूरला. कोण? तुकोबर आहे. तुमच्या दर्शनाला गेले, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, तुकोबर आहे. आणि ऐका, संतांच्या चित्ताची अवस्था काय झालेली असते सांगायची मला. संतांच्या चित्ताची अवस्था मारोतराव महाराज काय झालेली असते बघा. संत हे फक्त भगवंताशीच तादात्म्य ठेवतात बरं का. येरी जरी दिसत असले, काय येरी जरी ती तुमच्या आमच्यासारखे दिसत असले तरी त्यांचं ध्येय काय असतं? फक्त भगवंत हे त्यांचं ध्येय असतं. म्हणून तर एखाद्या ठिकाणी जर ते गेले, एखादा साधू दिसला तर त्यांना इतरत्र चर्चा करत बसत नाही. सोयाबीन वाहूनच गेलं, हळदीवर रोगच पडला, आणि कापसाचे बोंडच नासले असं म्हणत नाहीत महाराज. ऐका, त्यांच्या चित्ताची अवस्था झाली आली असती. माझा भगवान परमात्मा मिळाला पाहिजे, माझ्या देवाचं दर्शन मला झालं पाहिजे, माझ्या भगवंतानं माझ्यावर कृपा केली पाहिजे. आणि अशा भगवंताच्या विरहामध्ये त्यांच्या डोळ्याला नेत्राला धारा लागतात. आणि एखादा जर साधू समोर आला तर त्या साधूला म्हणतात सांगा ना. वा वा, तुकू बरायची चित्ताची अवस्था काय झाली होती. भेटल त्याच्या चरणावरती अधिकारी जरी व्यक्ती दिसला तर त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे. कशामुळं? सांगा ना हो. माहित आहे का तुम्हाला तो भगवान परमात्मा कुठे असतो? कोणी गायी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा ठावा असेल कोणा. जर तुम्हाला माहित असेल ना सांगा ना, मला सुद्धा त्यांना भेटायचंय. खूप दिवसापासून मी प्रयत्न करतोय, आतापर्यंत कमी नाही फिरलो. एकदा जोरदार. हो, तू खूप बरं आहे म्हटले. कमी नाही फिरलो, भरपूर फिरलो. कहीं गाव ढूंढे, कहीं देश ढूंढे, तेरा पता नहीं चलता है का. महाराज, आपण किती कथा ऐकतो, किती कीर्तन ऐकतो, किती भजन करतो, याला फार महत्व नाही बरं, फार महत्व नाही. हो, मग महत्व याला आहे आपल्या वागण्यात काही बदल झाला का नाही. हो, गळ्यात लय मोठी माळ आणि शेजाऱ्याच्या वळीवर लक्ष गड्याचं.
चलताच रुमण नेतो, चलता चलता झोपण हाणतो, काही उपयोगच नाही. ऐकाव नाही महाराज. तुकोबारायाच्या चित्ताची अवस्था झाली होती. तुकोबाराय म्हणत होते, कोणी गाई आहे हे सांगा हा विठ्ठल. त्यांचा विषय नारायण झालेला असतो. विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. जन आवडत नाही. जन का आवडत नाही महाराज? जन जग हे असं आहे बरं का. ऐका लक्षपूर्वक माय बापा हो. जग हे असं आहे, तुम्ही कसंही वागा, तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही कडे जग. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने वागा, तुम्ही कसंही वागून बघा, तुम्ही लोकांच्या मनासारखं वागून बघा, तरी लोक नाव ठेवणार. तुम्ही लोकांच्या विरोधात वागा, तरी लोक नाव ठेवणार. नाव ठेवणारा समाज हा तुकोबाराच्या काळातही होता, छत्रपतींच्या काळातही होता, माऊलींच्या काळामध्ये होता आणि आता सुद्धा आहे. म्हणून नाव ठेवणाऱ्या लोकांना कधी घाबरायचं नाही. विठ्ठल ऐका, नाव ठेवणाऱ्याला ठेवू द्या. आपण एखादं जर कार्य करत असताना काही लोक नाव ठेवत असतील, निश्चित नाव ठेवू द्या महाराज. बघा, हा जर आपण नसताना आपल्या नावाची चर्चा होत असेल तर निश्चित समजायचं आपण चांगल्या मार्गाने चाललो. आपण चांगले कार्य करत असताना विरोधक येत असतील, समजायचं काय आपलं सत मार्गाने चालणार. पण ऐका, तुकाराम महाराजांनी याच अभंगाद्वारे सांगितलंय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावी साह्य, घातली भय नरका जाणे. ऐका, मला सांगण्याचं इथंच बोलायचंय. जग का आवडत नाही? कारण जन ही निंदा करते. तुकोबाराय म्हटलं जग आवडत नाही, ठीक आहे, नावडे जन. तुकोबाराय म्हटले धन आवडत नाही. काय आवडत नाही? धन आवडत नाही. धन का आवडू नाही हो? हा, मी लई या ईश्वर बोलायचं तर प्रकाश काका तुम्ही म्हणायचे, मग जाय तसंच नारळ काय लागत नाही. असं होईल का सुद्धा महाराज? धन आवडत नाही, जन आवडत नाही, धन आवडत नाही. पुन्हा आहे बघा, माता आणि पिता आवडत नाहीत. ना आवडे जनधन माता पिता. माता पिता का आवडू नये महाराज? काय का? माता पित्याची तर तुकोबाराय तुम्ही सेवा करायला सांगितली ना. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची धुरेचे का माता पितर त्या सेवी सिक्किरी शरीरे लोन किजे. मग असं जर तुम्ही म्हणत असाल तर माता पिता का आवडत नाही? तर तुकोबाराय म्हणतात, बाबा जे परमार्थाला विरोध करतात ते माता पिता. गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे. तो भगवान परमात्मा संकट काळामध्ये मागा आणि पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळ करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे. कशाची कमी पडू देत नाही महाराज, कशाचीच देव कमी पडू देत नाही. माग पुढे उभं राहून त्या भक्ताचा सांभाळ करतो. फक्त नामधारक हा निष्ठावान पाहिजे बरं. काय पाहिजे? निष्ठावान पाहिजे, निष्ठा निष्ठेवाला नाही पाहिजे. आणि सध्या निष्ठा राहिली का महाराज कोणाची? कोणा? हा, नाही महाराज, निष्ठा राहिली नाही. हो, आता असं झालंय महाराज. हो, काय माणसं कुठं होते कुठं येतं काय मिळलंच नाही महाराज. हो, फोटो एकासोबत, सेल्फी एकासोबत, गाडीत एकाच्या, प्रचार एकाचा, मतदान एकाचं, पाकिट एकाचं, प्रचार एकाचा. निष्ठा राहिली नाही महाराज. आणि आता तर काहीच राहिलं नाही महाराज, काहीच नाही. हो, निष्ठा पाहिजे महाराज, निष्ठा. हो, निष्ठेनं नामचिंतन करणाऱ्याच्या पाठीमागं भगवान परमात्मा मागं उभं राहून सांभाळ करतो. केला का कोणाचा सांभाळ? अर्जुनाची गोडी धुतली अनंती संकटे बहुत निवारली. हो, समोर उभं राहून सांभाळ केला अर्जुनाचा. आलेली शस्त्र आपल्या अंगावर घेतले आणि भगवान परमात्मा अर्जुनाचा पुढे राहून सांभाळ केला. पाठीमागं द्रौपदीच्या पाठीमागं उभं राहिले आणि सांभाळ केला महाराज. द्रौपदीच्या पाठीमागं उभं राहून सांभाळ केला महाराज. आहे का सांभाळ केला? पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. रात्रंदिवस पांडव नाम चिंतन करत होते. एवढी निष्ठा, एवढी निष्ठा, एवढी निष्ठा. त्या निष्ठेसाठी भगवंताला वस्त्र अवतार धारण करावं लागला आणि द्रौपदीचं रक्षण करावं लागलं. विठाला विठाला निष्ठा फार महत्वाची. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे
पडवून दे. आणि जो नामनिष्ठेने भगवत नाम चिंतन करतो, भगवत चिंतन करतो, भगवान परमात्मा त्याला कधी काही कमी पडू देत नाही. रिद्धी सिद्धी ओळंगतीद्वारे काय कमी पडणार आहे महाराज त्या भक्ताला? भगवंत काही कमी पडू देतच नाही. आणि तुकोबाराय म्हणतात बाबा सत्कर्माला साह्य झालं पाहिजे, नाहीतर नरकात जाण्याची भीती असते.